की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के क्रीड़ांगन में भिवंडी आगरी महोत्सव 2026 के आयोजन को लेकर आज दिनांक 9 नवंबर 2025 को भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक व साई सेवक प्रतिष्ठान के संस्थापक श्री विशुभाऊ म्हात्रे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में साई सेवक प्रतिष्ठान के अध्यक्ष सुनील पाटिल, सचिव शशिकांत कथोड़े, खजिनदार विष्णु म्हात्रे, सह सचिव विजय जोशी, सह खजिनदार संदीप म्हात्रे, सदस्य हर्षद पाटिल, विलास म्हात्रे, संजय म्हात्रे, अनंत नाइक तथा साई सेवक प्रतिष्ठान के सभी कार्यकर्ताओं द्वारा मीटिंग सभा का आयोजन किया गया। इस अवसर पर शिवाजी जोशी, दिनेश भोईर, विजय पाटिल, राजेश पाटिल, कुणाल म्हात्रे, संतोष म्हात्रे, राकेश म्हात्रे, सुनील हांडगे, हरिश्चंद्र पाटिल, भरत गायकर, संतोष पाटिल, नीलेश पाटिल, अमर म्हात्रे के साथ साथ भारी संख्या में साई सेवक प्रतिष्ठान व आगरी महोत्सव के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने दिनांक 23 जनवरी 2026 से 27 जनवरी 2026 तक होने वाले भिवंडी आगरी महोत्सव को लेकर अपने अपने विचार व्यक्त किए। तो वहीं आगे हम आपको बता दें कि भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक व साई सेवक प्रतिष्ठान के संस्थापक श्री विशुभाऊ म्हात्रे ने हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। भिवंडी आगरी महोत्सव जो आपण कार्यक्रम करत असतो त्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं आहे, कुठल्या प्रकारे करायचं, त्या चर्चेसाठी सर्व साई सेवक मंडळाचे आपले जे सभासद आहेत त्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि त्या निमित्ताने सर्व आपले सभासद उपस्थित राहिलेले। सर्वप्रथम मी साई सेवक मंडळाचा सचिव म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना हे सुचवतो की भिवंडी आगरी महोत्सव हा कार्यक्रम जो आपण आपल्या मंडळातर्फे आयोजित करतो तो आज महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये तो यूट्यूबच्या मार्फत बोला, व्हॉट्सअपच्या मार्फत बोला, सोशल मीडियाच्या द्वारे आपल्या सर्वांच्या कॉन्टॅक्टद्वारे आज देशभर पसरलेला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नावलौकिक झालेला आहे आणि त्या नावलौकिक झाल्यामुळे आपल्या मंडळाचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजत आहे आणि प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम सक्सेस करतो पण यावेळेस 2026 मध्ये त्याच्यापेक्षा कसं आपल्याला चांगलं करता येईल त्याचं आपण नियोजन कसं करायचं त्या संदर्भात आपण आज मीटिंग आयोजित केलेली आहे आणि तिथे काय देखावे असतील, आज आपल्या विदर्भामध्ये जे काय हानी झालेले आपल्या शेतकऱ्यांवरती ते काय देखावे असतील भाऊंच्या संकल्पनेतून हे सर्व आपल्याला कसं काय करता येईल आणि त्याच्यावरती विचार विनिमय करून पुढील चर्चा आता कसं काय करायचं ते आपण सर्व ठरवूया आणि पुढील जी पण असेल आयत्या वेळेस आपण जी चर्चा ठरलेल त्याप्रमाणे आपण इथे चर्चा करू आणि सर्वांनी कसं पुढचं कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हणून आपण करूया। नमस्कार, आज भिवंडी आगरी महोत्सव संदर्भात साई सेवक प्रतिष्ठानची एक छोटीशी मीटिंग आम्ही या ठिकाणी सर्व सदस्यांची लावलेली होती आणि खूप खेरीमेरीने आज ती या ठिकाणी संपन्न झाली आहे। येणारा भिवंडी आगरी महोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा त्या संदर्भात साई सेवक प्रतिष्ठानची ही एक छोटी मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये आज असं ठरलं की आपण सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा जो भिवंडी आगरी महोत्सव आहे तो यावर्षी 2026चा खूप धूमधडाक्यामध्ये साजरा करायचं असं सगळ्या सदस्यांचं म्हणणं आहे। येणारी जी भिवंडी आगरी महोत्सवची कमिटी आहे ती कमिटी पॉवरफुल, सपोर्ट करणारी, आर्थिक मदत करणारी या पद्धतीची आपल्याला नेमायची आहे। त्या विषयांवर या ठिकाणी चर्चा झाली। ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये आपण भिवंडी आगरी महोत्सवची आणि साई सेवकची अशा पद्धतीची एक मीटिंग आयोजित करणार आहोत आणि या 4-5 दिवसामध्ये भिवंडी आगरी महोत्सवच्या नियमानुसार एक नारळ फोडाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत। यावेळेला साई सेवकवर जास्त जिम्मेदारी आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की हा महोत्सव जो आहे भिवंडी आगरी महोत्सव हा पूर्ण महाराष्ट्राचा नंबर 1चा महोत्सव आहे आणि तशा पद्धतीचं काम यावेळेला आम्हाला साई सेवक प्रतिष्ठान
व भिवंडी आगरी महोत्सवची येणारी नवीन कमिटी असेल किंवा जी आहे तीच कमिटी, त्यांच्यावर ही खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि त्या संदर्भात आज आमचं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन, कशा पद्धतीने महोत्सव आपण केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय नियोजन केलं पाहिजे, अशा पद्धतीचे विषय या ठिकाणी आज झालेले आहेत। त्याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यामधनं भिवंडी आगरी महोत्सवाचा एक उपाध्यक्ष असला पाहिजे। तालुक्यामध्येच नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे आमचे समाज आहे, हा महोत्सव फक्त आगरी समाजाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे। भिवंडी आगरी महोत्सवाची तारीख, एक आमचा नियम असतो का 26 जानेवारी ही त्याच्यामध्ये आली पाहिजे। गणेश चतुर्थी असल्या कारणाने यावेळेला गुरुवार हा आमचा बाबांचा दिवस आज यावेळेला आम्हाला भेटत नाही, पण आम्ही 23 जानेवारी ते 27 जानेवारी या दरम्यान भिवंडी आगरी महोत्सव भरवण्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। भिवंडी आगरी महोत्सवची कमिटी जी आहे ती कमिटी त्याच पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे नाही करायचे हा येणाऱ्या पुढच्या निवडणूक मीटिंगमध्ये हा विषय होणार आहे। पण बरेचशी जी लोक आहेत ज्यांचं सहकार्य आहे या महोत्सवासाठी ते तसेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही। आगरी महोत्सव जांभारी, भिवंडी आगरी महोत्सव जांभारी, भिवंडी आगरी महोत्सव जांभारी, भिवंडी आगरी महोत्सव जांभारी, भिवंडी आगरी महोत्सव जांभारी। धन्यवाद।